नमस्कार. तर चला आज आपण जाणून घेऊया एक अशा ठिकाणाबद्दल जेथे शाळेतील सहली नेण्यासाठी व सहकुटुंब जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. आपण चर्चा करत आहोत ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी हे गाव. या ठिकाणी ज्या भारतीय स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपले नाव इतिहासात अजरामर केले त्यामध्ये प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेतले जाते. हे त्यांचे जन्मस्थळ. यांच्या जन्मस्थळी त्यांचा भव्य स्मारक व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या कलाकृतींच्या माध्यमातून उभारलेली चित्रेसृष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी त्यांचे हे भव्य स्मारक शासनाच्या वतीने निर्माण केलेले आहे. कर्जतवरून जामखेड येथे जाताना चौंडी हे ठिकाण लागते. याच महामार्गावरून आपल्याला उंच पुतळा नजरेस पडतो. आतमध्ये एका मोठ्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच पुतळ्याच्या समोरील बाजूस मोठमोठ्या वृक्षांच्या व फुलझाडांनी बहरलेला बगीचा दिसतो. त्यात राशीचक्राचे माहिती फलक व 12 राशींचे प्रतिकात्मक पुतळे दिसतात. हा बगीचा पाहत आपण पुढे तोच म्हणजे आपल्या नजरेस येतो तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा भव्य दिव्य पुतळा. अतिशय रेखीव व आकर्षक असा हा पुतळा असून अहिल्याबाई होळकर यांच्या सर्व वैचारिक अनुयायांनी या ठिकाणी प्रेरणा घेण्यासाठी येतात व येथे नतमस्तक होतात. याच पुतळ्याच्या मागील बाजूस त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी व जीवनातील प्रमुख घटना सांगणारी शिल्प तयार करण्यात आली असून त्यावर त्यांचा जन्म, त्यांचे शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांची न्यायप्रियता उल्लेखित करणारे मुरब्बी प्रशासक म्हणून त्यांची ओळख, ज्या ठिकाणी ज्या घटनांमुळे झाली त्या घटना व अशा अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांची चित्ररूपी वर्णन केले आहे. सोबतीला ज्या ठिकाणी जन्म झाला ते जन्मस्थळही वारसा म्हणून जतन केलेले आहे. वाड्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मदिनी त्या पवित्र व प्रेरणादायी वास्तूचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे असंख्य अनुयायी येतात.